आहे जो दडलेला आहे त्याचा आपण संशोधन केलेलं नाही. खूप सुंदर विषय. पण आज मी थोडा वेगळा विषय घेतो. पहिलं प्रवचन तुम्हाला देतो. सर्वप्रथम थेरम समजून घेऊया. थेरम त्याला प्रमेय. Theorems nobody can challenge. That we will accept as a Newton's law. Gravitational force, that's equal to 9.81. Gravitational force. तसं E is equal to mc square, that is mass into acceleration. ते कसं आहे? मग धर्म, रिलिजन आणि बाबासाहेबांनी खूप मस्त सुंदर व्याख्या केल्या. डिफरन्स दिलेले आहे धम्म आणि धर्मामध्ये. आपण धर्माबद्दलच बोलूया. धम्म हा माणसासाठी असतो. धम्म हा माणसासाठी असतो. मग जर तो माणसासाठी आहे, आपण माणसं आहोत का? हा पहिला मुद्दा आहे. धर्म हा माणसासाठी असतो, मग आपण माणसं आहोत का? माणूस म्हणजे ह्युमन बीइंग, वाटतं ह्युमन बीइंग ज्याला मन आहे. मनोबुद्धींना धम्मात मनुष्य का मनोमय मनसाची प्रवृत्ती मन ह्युमन बीइंग. मग ह्युमन बीइंग जर माणसासाठी आहे तर आपण खरंच माणसं आहोत का हे आपण शोधलं पाहिजे. बेटा तू इकडे ये. कमॉन ये. अशी अशी मग आता ही मुलगी तुम्हाला सांगेल आपण काय. बेटा इंग्लिश चांगली दिवाला नाही. तुझं नाव सांग इकडे. बघा ती मुलगी मस्त. ताई तू तुझ्या लग्नाला कुठंतरी किंवा तुझ्या नातेवाईकाच्या लग्नाला कधी जाते का? तू मामाच्या गावाला जाते. मग लग्नाला गेली किंवा मामाच्या गावाला जेव्हा तू जाते तिथे खूप गर्दी असते किंवा जत्रेला खूप गर्दी असते. मग मला सांग त्या गर्दीमध्ये किंवा त्या लग्नामध्ये एखादं कुत्र दारू पिऊन पडलेलं पाहिलंय का? माणूस पडलेला पाहिलाय. मग माणूस चांगला का कुत्रा चांगला? बाई का उत्तर मिळालं. माणसापेक्षा जर कुत्रा बरा आहे, माणसापेक्षा कुत्रा बरा आहे. कुत्रा म्हणजे माणूस नाही की ज्याला मन नाही आहे, ज्याला मन नाही आहे. जनावर आणि माणसामध्ये हाच फरक आहे. धम्म हा माणसासाठी, पण आपण माणसं आहोत का? नाही. का नाहीये? आपल्याला कोणी शिकवलंच नाही. बौद्ध धम्म हा आचरणाचा आहे. कंडक्ट्स मेक्स ए पर्सनॅलिटी. कंडक्ट्स मेक्स ए पर्सनॅलिटी and there are two types of personalities. One is external, another the internal. आचरण आपलं व्यक्तिमत्व घडवतं. व्यक्तिमत्व दोन प्रकारचे असतात. तसं दोन प्रकारचे असतात. एक बाह्य व्यक्तिमत्व, दुसरा अंतर्गत व्यक्तिमत्व. बाह्य व्यक्तिमत्व हे फक्त 10% आहे. बाह्य व्यक्तिमत्व किंवा जे थोडं मनाच्या भाषेत जर बोललो, मनाचे 8 प्रकार आहेत, पण आपण दोनच मनाचा विचार करूया. बाह्य मन, अंतर्मन. बाह्य मन फक्त 10% आहे. बाह्य मन फक्त 5 भौतिक इंद्रियांवर आधारित आहे. 5 फिजिकल ऑर्गन्स. बाह्य मन फक्त 5 भौतिक इंद्रियांवर आधारित आहे. उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललो, समोर जर खड्डा दिसला, डोळे मेंदूला सांगतात खड्डा आहे, पाय मेंदू लगेच पायाला सांगतो बाजूला हो. पाठीमागून गाडीचा आवाज आला, हॉर्न, कान मनाला सांगतात गाडी येते, मन लगेच पायाला हुकूम करतो बाजूला हो. घाण वास आला, नाक मनाला सांगतो बाजूला हो, नाक बंद कर. म्हणजे 5 भौतिक इंद्रिय इन्फॉर्मेशन कुणाला देतात? मनाला. त्याप्रमाणे मन निर्णय घेतात. 5 भौतिक इंद्रियांचा साहेब आहे मन. बौद्ध धर्म हा मनापासून मनाकडे जाण्याचा महामार्ग आहे. मनापासून मनाकडे जाण्याचा महामार्ग आहे. बौद्ध धर्म आपल्याला समजला नाही, पण त्या बहिणाबाई चौधरी त्या खानदेश कन्याला समजला. ती म्हटले, खूप सुंदर सांगितलं तिने, मन वढाय वढाय उभ्या ही कातल ढोर. मन वढाय. मग मन म्हणजे काय? कुठे असतो? त्याचा शेप किती, त्याचं वजन किती, त्याचा आकार किती? नाम रूप. शरीर आणि मन.
रूप आपण ओळखतो, तो सुंदर आहे, तो बुट्टा आहे, तो काळा आहे, तिचा आपण सगळ्या क्वालिटी सांगतो, तो असा आहे, तो तसा आहे, पण मन आपण ओळखत नाही. आणि बौद्ध धम्म हा मनाशी निगडीत आहे. आचरण हे खूप स्टार्टिंग 3 प्रकारचे आचरण आहेत. त्याला पालीमध्ये शील म्हणतो आपण, पंचशील, दुसरं अष्टशील, तिसरं दसशील. उपासकाने 5 शील पाळावे. बाबा हरिदास नागपूरचे त्यांनी जेव्हा जयभीम शब्दाची निर्मिती केली ना, खूप मोठ्या अपेक्षा होत्या तुमच्या आमच्याकडून की पंचशीलवाल्याने जयभीम कुणी म्हणावं, पंचशीलवाल्याने. जो पंचशीलीचं आचरण करतो त्यानेच जयभीम म्हणावं. आणि आमच्या तोंडात बिडी आहे, आम्ही जयभीम म्हणतो. खंत वाटते, खेद वाटते, काही काही मराठी शब्द आहेत ना कमी पडतात आपल्याला. जग सुंदर जग आहे. आपला जन्म एक अखंड तेवत राहणारा जो एक प्रवाह आहे. जीवन अनमोल आहे, पण त्या जीवनाचा आपण फायदा उचलत नाही. आपण फक्त दुसऱ्याचं परीक्षण करतो, तो तसा, ती तशी, तो तसा, परंतु स्वतःला नाही शोधत. बौद्ध धर्म हा स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला शोधणार तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा रोल काय. आता एक साधं उदाहरण घेऊ आपण. आपला जन्म झाला हे सगळ्यांना गृहीत धरावं लागेल, मान्य करावं लागेल. जन्म कसा झाला? विज्ञान म्हणतं आईकडून XX, वडिलांकडून XY, भाड्याने घेतले. शरीर हे भाड्याचं घर आहे. आयुष्य आपलं असं मोहून चाललंय. पण हेच जे आपण म्हणतो आईकडून XX, वडिलांकडून XY, भाड्याने घेतले, तेच 2500 वर्षापूर्वी तथागतांनी सांगून ठेवलंय. तथागत पाली म्हणजे म्हणतात, अठिनं नगरंकातं मनसलोहित लेपनं यथ जराच मच्चुच मानोज होहितो. अठिनं नगरंकातं मनसलोहित लेपनं. पाली भाषा. आपलं जे दिसतंय शरीर, विजिबिलिटी, ते शरीर अठिनं नगरंकातं, हाडाचं नगर आहे. हे जो दिसतंय शरीर हे हाडाचं नगर आहे. या हाडाच्या नगरामध्ये कोण कोण राहतं, कोण कोण असतं? जन्म, बालपण, तरुणपण, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू. एवढे दाटीवाटीने या 3.5 हाताच्या कायमध्ये असतात. जन्म झाला कसा कळाला? कळत नाही आपलं. बालपण आईबाबाच्या जीवावर जातो. पुढे तरुणपण प्राप्त झाल्यानंतर तो जमिनीवर चालत नाही, तो त्याच्या वेगळ्या दुनियेत जातो. तरुणपणानंतर पुढे ज्यावेळेस म्हातारपण येतं त्याची जीवनाची अवस्था. पुढे नंतर म्हातारपणात त्याचं शरीरात कसे परिवर्तन होत जातात आणि पुढे त्याचा जो अंत होतो, तो अंत कसा होतो आपण अनेक लोकांचा पाहिला. पण त्या प्रत्येक काळाचा, जसा आपला IQ आहे, इंटेलिजंट, बुद्ध्यान, तसं त्या माणसाने त्याच्या टोटल जीवनामध्ये त्याला ज्या एनर्जी होती, ज्या चेतना होत्या, त्याने उपयोग केला का? हे जर आपण पाहिले तर उत्तर नकारात्मक मिळतं. जन्म कसा झाला हे समजतंय आपल्याला, पण जन्म कशासाठी झाला कुणी शाळा कॉलेज कोणी शिकवत नाही. व्हॉट फॉर? जन्म कशा झाले कोणताच, पण बौद्ध धम्म मात्र शिकवतो. बौद्ध धम्म हा जगाची लोकसंख्या जी 780 कोटी आहे टोटल, त्या 780 कोटीमध्ये चीन, जपान, थायलंड, इंडोनेशिया, रशियाचा काही भाग, ब्रह्मदेश आणि श्रीलंका, these are all total Buddhist country. 458 करोड बुद्धांची संख्या आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला एक मांडलीमध्येच बसून बसलोय. कर्नाटकामध्ये मी ज्या बँगलोरमध्ये शिकलो तिथे मादिगा. महाराष्ट्रामध्ये फक्त जयभीम बोलणारा एकच समाज आहे, पण कर्नाटकमध्ये मादिगा म्हणजे मातंग, तो समाज बुद्धिस्ट आहे. UP, बिहार, चंदीगड, गुजरातला तुम्ही गेला मेहत बुद्धिस्ट आहे, तिकडे सांबार बुद्धिस्ट आहे. का विशाखापट्टणमला गेला रक्कड वगैरे वडारी समाज, तो बुद्धिस्ट आहे. हे त्यांनी का स्वीकारलं आणि आपण का स्वीकारू नये त्याचा उपयोग करू शकत नाही.
ही आपल्यावरती वेळ आलेली विचार करण्याची. जीवन अनमोल आहे, खूप सुंदर आहे, पण जगण्याचे प्रयत्न आपण करतच नाही. आता एक साधा प्रश्न विचारतो. चिखली सुंदर गाव आहे, मस्त बुद्धविहार आहे, लोकही चांगले. हा, या चिखली तालुक्यामध्ये किती कलेक्टर झाले हो, किती एसपी झाले, किती प्रोफेसर झाले, किती डॉक्टर झाले, किती जज झाले, हे आपण कधी विचारच केला नाही. साहेब PhD आहेत, मला आनंद वाटला, खूप आनंद वाटला मला. मग हे आनंद वाटण्याचं कारण का, की आपल्याला एक जीवनाची दिशा आहे, त्यांनी त्याचा भरपूर फायदा उचललेला आहे. पण आपण उचलू शकत नाही. आपण फक्त कुटाने करण्यात, कुठाने तो तसा ती तशी. पण त्यांनी सांगितलं की लोक अननेसेसरीली आपली एनर्जी वाया घालवतात. ती एनर्जी, ती ऊर्जा जर आपण स्वतःला शोधण्यात घातली, स्वतःला शोधायचं, तर खूपच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल, खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. आता परत या ठिकाणी हा विषय खूप गहन आहे. मला ज्या संत साहित्याकडे वळायचं होतं, थोडा तिकडेही वळतो, पुढे बघू. मराठी संतांची भूमी आहे. कम्मस कोमे कम्म योनी कम्म बंधू कम्म पटी सरणा. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, जनाबाई यांनी बौद्ध धर्माचं तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी उचलून धरलेलं आहे. एकदम उचलून धरलंय. त्यांचा तुम्ही कुठलाही जरी घ्याल, त्या तुकाराम महाराजांची फक्त एक गाथा कम्माशी कशी निगडीत आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. बौद्ध धर्म पहिला आचरण, आचरणावर आधारित आहे. पहिलं आचरण, त्याच्यामध्ये दुसरं हेच नाही. मग आचरणानंतर कर्म, कम्मी कोर्स. कम्माचे 2 प्रकार आहेत, कुशल आणि अकुशल. तो खूप गहन विषय जाईल. तर पण आज तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात खूप सुंदर सांगितलं. याची देही याची डोळा मरण म्या पाहिले. याची देही याची डोळा मरण म्या पाहिले. तो झाला 16 अनुपम, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. लागला ठाव स्मशानीचा, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजाळीला दीप प्रज्ञेचा. आपण जे काय करू, याची देही याची डोळा, त्याचे पडसाद, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि कार्य. कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारणाशिवाय कार्य घडत नाही. कॉज अँड इफेक्ट. कॉज जर चांगला असेल, कारण जर चांगला असेल, तर कार्य चांगलं होतं. कारण जर कॉज जर निगेटिव्ह मध्ये असेल, देर आर 4 टाइप्स ऑफ क्वाड्रंट. आणि बौद्ध धर्म हा विज्ञानवादी काय, त्याचे 4 प्रकार. दोज हू आर इन द फर्स्ट क्वाड्रंट, बोथ व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह, एक्स आणि वाय. तसं आपलं नाम रूप, शरीर आणि मन जर पॉझिटिव्ह असेल, तर आपला कॉज अँड इफेक्ट दोघंही पॉझिटिव्ह येते. जीवन आपल्या कर्मावर कसं निगडीत असतं हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याचे फळ इथेच मिळते. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लागला ठाव स्मशानीचा. कुणी कलेक्टर असतो, राष्ट्रपती असतो, कुणी काही जाऊ द्या, जर का तो गेला म्हणजे या जगाला त्याने बाय बाय केलं, त्याला डेड बॉडी म्हणतो आपण, मुर्दा म्हणतो. त्याला कुणी खुर्ची देत नाही. अरे त्याची डेड बॉडी झाली आहे, त्याला कुणी खुर्ची ऑफर करत नाही. म्हणजे त्याची जागा काय झाला, प्रेत रूप शरीराचा भाव, लागला ठाव स्मशानीचा. कुठली आठवण येते, स्मशानाची. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवतात. लोक खूप हुशार आहेत, जागा दाखवतात लोक. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप.
उजाळीला दीप प्रज्ञेचा. नंतर आपल्या लक्षात येतं की दीप म्हणजे ठोकर लागल्यावर शांत नाही. ठोकर लागल्या शहाणपणाच्या अगोदर जर आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं, त्याचा जर विचार केला, सांगोपांग जर सम्यक दृष्टीने त्याच्यावर जर विचार केला, तर आपल्या हातून कॉज अँड इफेक्ट या दोघांवरती नियंत्रण राहतं. नियंत्रण. कारण बुद्धाचा जो मानसशास्त्राचा नियम आहे, या जगामध्ये 3 प्रकारची जी दुःख आहेत, शारीरिक दुःख, मानसिक दुःख आणि आध्यात्मिक दुःख. तर बुद्धाचा इथे बुद्धाचं मानसशास्त्रावरती खूप सुंदर आहे. तेच काय, साधं बाबासाहेबांचं 1931ला लंडनला गेले. त्यावर्षी एक धोतरवाला होता. तो धोतरवाला सांगायचा मी हरिजनांचा पुढारी आहे. पण बाबासाहेबांना जेव्हा गोलमेज परिषदेला बोलवलं, बाबासाहेब लंडनच्या हिब्रू विमानतळावर जेव्हा उतरले, तिथल्या पत्रकारांनी घेरलं त्यांना. त्या पत्रकारांची मदर टंग इंग्लिश होती. बाबासाहेब मराठीमध्ये शिकले होते, तुमच्या आमच्यासारखे. त्या पत्रकारांनी बाबासाहेबांना घेरलं आणि एक प्रश्न विचारला, तुमचं या धोतरवाल्याबद्दल काय मत आहे? साधा प्रश्न होता. तुमचं त्या एम.के. गांधीबद्दल काय मत आहे? बाबासाहेब हसले. बाबासाहेबांचा अभिधम्मावर खूप सुंदर अभ्यास होता. बाबासाहेबांनी स्पष्टपणे त्या इंग्लिश पत्रकारांना इंग्लिशमध्ये अस्खलितपणे बोलले. बाबासाहेब काय बोलले ते ऐका. पहिल्याने मराठीत सांगतो, नंतर इंग्लिशमध्ये सांगतो. पहिल्याने इंग्लिशमध्ये सांगतो. बाबासाहेब म्हटले त्या पत्रकारांना, when a person expects something, when a person expects something but he is not capable to achieve it, when a person expects something but he is not capable to achieve it, the difference between his expectation and capacity is known as coefficient of deprivation. Coefficient of deprivation. मराठीत त्याचा अर्थ असा, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची अपेक्षा व्यक्त करते, पण ती अपेक्षा पूर्ण करण्यात किंवा मिळवण्यात त्या व्यक्तीची क्षमता नसते, मग काय होतं? ती अपेक्षा आणि क्षमता, एक्सपेक्टेशन आणि कॅपॅसिटी, अपेक्षा आणि या क्षमतेमध्ये एक दरी तयार होते. अपेक्षा आणि क्षमतेमध्ये एक दरी तयार होते. त्या दरीला मानसिक विवंचनेचा सिद्धांत म्हणतात. कोएफिशिएंट ऑफ डिप्रायव्हेशन. आपण त्या डिप्रायव्हेशन मध्ये आहोत. कारण आपण धर्म कळालेला नाहीये. धर्म आपण फक्त बडाया मागतो, पंचशीलच कळालेलं नाहीये. पंचशील जर कळालं असतं तर आपल्या आचरणामध्ये आमूलाग्र बदल होतो. फक्त आपण पंचशील ऐकतो, मानतो, पण त्याचं आचरण नाही. आचरण नसल्यामुळे आपण फार भरकटले गेलो. बुद्धाच्या मानसशास्त्राच्या नियमानुसार शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. ज्या ज्यावेळी तुमच्या मनात विकार जागृत होतात, ज्या ज्यावेळी तुमच्या मनात विकार जागृत होतात, विकार म्हणजे ज्याला अनुस्वार नाही, ज्याला काना नाही, मात्रा नाही, त्याला काहीच नाही, ज्या ज्यावेळी तुमच्या मनात विकार जागृत होतात, त्याचे परिणाम, त्याचे पडसाद तुमच्या शरीरावर पडतात. उदाहरणार्थ एखाद्याला राग आला, तो राग मनात येतो, पण त्याचे परिणाम तुम्ही लटलटतात, तुम्हाला घाम येतो, तुम्हाला चेहरा लालबुंद होतो. त्याचे परिणाम कॉज कुठे झाला? तुमच्या मनात. इफेक्ट कुठे आला? तुमच्या शरीरावर. ज्या ज्यावेळी तुमच्या मनात विकार जागृत होतात, त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात. पण ज्यावेळेस हे विकार जर जागृत झाले त्याला वासना म्हणतात, आणि ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये भाव तयार होतात त्याला भावना म्हणतात. शरीर आणि मन या दोघांच्या रिलेटिव्हिटीमध्ये त्या वासना आणि भावनेतलं अंतरच आपल्याला कळत नाही. मग आपण भरकटलेल्या अवस्थेत आहोत. या जगामध्ये अनेक लोक भ्रमिष्ट अवस्थेमध्ये का झालात? कारण त्यांचं व्यक्तिमत्व बनवलेलं आहे. व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी कशावर अवलंबून असतं? तुमच्या चारित्र्यावर असतं.
मग चारित्र्य, त्याला आपण शील म्हणतो, त्या शिलेचं पालन न केल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परिणाम प्रत्येक ठिकाणी आपण क्वालिटीज, बुद्ध, धम्म आणि संघ. सम्राट अशोकाने या क्वालिटी, या गुणवत्तेवरती खूप विचार केला. बुद्ध धर्मामध्ये बुद्ध वंदना, संबुद्ध, या बुद्ध वंदनेमध्ये 9 क्वालिटी, 9 गुण आहेत. धम्म वंदनेमध्ये स्वाकातो भगवता धम्म, याच्यामध्ये 6 गुण आहेत. बुद्ध वंदनेमध्ये 9, धम्म वंदनेमध्ये 6 आणि संघ वंदनेमध्ये 9. 9 9 18 आणि 6 24 गुणांची बेरीज त्या सम्राट अशोकाने केली आणि तो अशोक चक्राचे जे स्कोप आहे, त्याला आपण तारा म्हणतो, त्या 24 आहे. हा UPSCला विचारला जाणारा प्रश्न आहे. सम्राट अशोकाच्या चक्रामध्ये किती स्पोक्स आहेत? 24 आहेत. त्याचा कॉज काय आहे? बुद्ध वंदना 9 गुण, धम्म वंदना 6 गुण आणि संघ वंदना 9 गुण. सम्राट अशोकाने त्या काळात विचार केला होता की माझी आयडियॉलॉजी किंवा माझा GK भारत सरकारचं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन स्वीकारेल नाही, पण यांनी स्वीकारलं. मग एवढा अजरामर संस्कृती, एवढा अजरामर साहित्य आपल्याकडे असताना आपण या अवस्थेत का असावं? आपण त्याचा अनुभव किंवा अनुभूती किंवा त्याचं पालन करत नाही, म्हणून त्याचं हे फळ आहे. सध्याची राजकीय परिस्थितीशी मला बोलायचं नाही आहे, तो खूप वेगळा विषय. पण आपण आपल्या स्वतःविषयीच बोलूया. आपण जोपर्यंत स्वतःचा विकास करू शकत नाही स्वतः, तोपर्यंत दुसऱ्याची तुलना करण्यात आपल्याला काहीच अर्थ नाही. आपण फक्त तुलना करतो. त्या कंपॅरिझनमध्ये काय होतं? दोघांपैकी एक कुणीतरी पॉझिटिव्ह असतोच. मग त्या तुलनेमुळे आपल्या मनामध्ये एक नैराश्य तयार होतो, डिप्रेशन तयार होतो. म्हणून मुलाची तुलना कधी करू नका. तो हुशार आहे, तुला येत नाही असं मुलांना कधी खिजवू नका, कधी हिलवू नका. मुलांचं जर भविष्य घडवायचं असेल तर त्यांच्यातला जो ऐकू आहे तो ऐकू आपण जर सुंदरपणे जोपासला तर ते मुलं खूप प्रतिभावान होतील. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला जी अनुभूती जे मिळते ती अनुभूती आपल्या कर्मापासूनच मिळते. कर्म जर चांगलं कुशल कर्माकडे जात असो, आता आधुनिक नियम बघू आपण. कालच्या भूतकाळात आजचा वर्तमान काळ लपलेला होता. कालच्या भूतकाळात आजचा वर्तमान काळ लपलेला होता आणि आजच्या वर्तमान काळात उद्याचा भविष्याचा जन्म होणार आहे. स्टेटमेंट बघा. कालच्या भूतकाळात आजचा वर्तमान काळ लपलेला होता आणि आजच्या वर्तमान काळात उद्याचा भविष्य काळ लपलेला आहे. किती इक्वेशन सुंदर आहे. If the y is equal to x raised to n, x is the base and n is the power. If we divide it, it will become n into x raised to n minus 1. कालचं जर माझं कर्म चांगलं असेल, समजा मी काल चोरी केली आहे, तर आजचा वर्तमान काळ कुठे असता माझा? कालच्या भूतकाळात माझा आजचा वर्तमान काळ होता. काल जे काही कर्म केलं त्याचं फळ मी आज उपभोगतोय. तत्वत मी जर आजच्या वर्तमान काळात चांगलं कर्म केलं तर उद्याचा भविष्यकाळ माझा आनंदात जाणार. किती सिंपल स्टेटमेंट आहे. पण आपण भूतकाळ वर्तमान काळ इकडे दुर्लक्ष करतो. फक्त जे काही फळं मिळतात ना किंवा जे काही परिणाम होतात त्या परिणामाचं मार्केटिंग करतो.
माझं पोट दुखतं. का दुखतं त्याचं कॉज कधी शोधतच नाही आपण. काहीतरी खाल्लं असेल ना म्हणून तर पोट दुखतं ना. पण माझं पोट दुखतं याचं आपण मार्केटिंग करतो. मग ते मार्केटिंग केल्यामुळे काय होतं, तुमच्या मनाची अवस्था स्टेट ऑफ युअर माइंड ती बदलत जाते आणि ते दुःख ॲक्टिवेशन होत जातं. आणि ते दुःख जर ॲक्टिवेट झालं तर तुमची जी मनाची चेतना आहे ती परत विस्कळीत होते, ती परत डिप्रायव्हेशनकडे जाते. म्हणून स्वतःचं कुठलंही कारण असेल त्या कारणाची कारण मीमांसा जाणून घ्या. कुठलीही गोष्ट अपयश घाबरायचं नसतं, त्याला पचवायचं असतं. अपयशाला कधी घाबरायचं नसतं, त्याला पचवायचं असतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी बर्नार्ड शॉ, विल्यम वर्ड्सवर्थ नाव ऐकले असतील. तर त्याच्या अगोदर बर्नार्ड शॉने एका ठिकाणी फार सुंदर स्टेटमेंट केलेलं आहे बाबासाहेबांबद्दल. त्यांनी सांगितलंय, बर्नार्ड शॉ म्हणतो 1935-36 असेल, तो म्हणतो काही माणसं वादळात जन्म घेतात, काही माणसं वादळात जन्म घेतात, ते वादळाशी खेळतात, वादळाशी मैत्री करतात आणि एक दिवस त्या वादळावर स्वार होऊन त्या वादळाला हरवतात. हे का बोलला? बाबासाहेब कुठे शिकत होते? वरांड्यात बसून, ओट्यावर बसून. आज आम्ही कधीच कुणी वरांड्यावर बसत नाही, आम्ही आतमध्ये बसतो. बाबासाहेब कुठे बसले होते? वरांड्यात बसून, तिथून शिकत होते. आता त्याची जी इंटेन्सिटी असेल, त्या शिक्षकाची बहुतेक या ठिकाणी सर आहेत, कुणी D.Ed असेल, कुणी B.Ed असेल, कुणी M.Ed असेल, आनंद वाटतो मला. त्या बोलण्याची जी तीव्रता होती ती बाबासाहेबांपर्यंत किती काळ श्रवण करत असतील. आज आम्ही सरांच्या जरी जवळ बसलो तर आम्ही श्रवण का करत नाही? ही जो तफावत आहे, ही तफावत आपल्याला कशी काय मिळवायची? जीवनात अनेक संकट येतील, तिथं घाबरायचं नाहीये. पण त्याच्या अगोदर आपला बेस न तावता धर्म यावता विश्वास. फक्त बोलण्यात मजा करण्यात अर्थ नाहीये. आपण जर धम्म जर व्हायचं असेल, धारण करायचं असेल, तर आपल्याला आपलं आचरण आणि कर्म या दोघांची जोडी जमवून घ्यायची. आणि जोडी जोपर्यंत आपल्याला येत नाही, कारण नाम रूपा रूप तर एक दिवस अदृश्य होणारच आहे, नामही कुठे आहे ते सापडणार नाहीये. परंतु जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत आपण या जीवनाला काहीतरी चांगला दाखवला, रस्ता दाखवला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कृतार्थ व्यक्त केलं पाहिजे. हीच माफक अपेक्षा. आपण जीवन जगताना स्वतःची मनाची अवस्था अनेक वेळेला चलविचलित होते. चलविचलित झाली तरी घाबरायचं कारण नाही. परिस्थितीचा आता मग सूर्य रोज उगवतो, तो चटके देतो, त्या सूर्याला आपण नाव ठेवतो का? नाही, आपण पर्याय ठेवतो. थंडी वाजते, आपण स्वेटर घालतो, पर्याय ठेवतो. तसा प्रत्येक परिस्थितीला तुमचा काही दोष नसताना जर ती परिस्थिती उद्भवत असेल तर त्याच्याशी पर्याय शोधलं पाहिजे आणि त्या परिस्थितीवरती विजय मिळवला पाहिजे. पण आपण त्याचं मार्केटिंग करतो. काय म्हणतात? गरिबीमुळे मी शिकलो नाही, गरिबीमुळे असाल. गरिबी एक बहाणा आहे. गरिबी एक बहाणा आहे. गरीब आणि श्रीमंत याच्यावरती मौल्यवान किंवा पैशावरती आधारित नसतं. शीलधन, विद्याधन जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही गरीब नाही आहात. सगळ्या धनाची चोरी होते, पण शीलधन आणि विद्याधन याची कधीच चोरी होत नाही. मग हे जर टाळायचं असेल तर आपण पंचशील, अष्टशील जसं काही शक्य असेल त्याचं आपण पालन करायचं. पालन करताना एक कटाक्ष नजर आपलं काया, वाचा आणि मन या तिघांकडे तटस्थ नजरेने जर पाहिलं तर आपल्या हातून चूक कधीच होत नाही. काया, वाचा, तिघांकडे ते कुशल कर्म अकुशल कर्म नंतर वाढले, पण ते तटाक्ष नजरेने जर पाहिलं, मी काय बोलतो, माझे हात काय करतात, माझे डोळे काय, काया, वाचा, त्यांच्याकडे त्रयस्थ इम्पार्शियल ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीने बघायचं आहे. पुढचा प्रश्न राहिला
आपलं जे दैनंदिन कार्य करत असताना कळत न कळत अनेक चुका होतात, कळत न कळत. मग त्या चुकांवरती परिमार्जन न करता ती चूक दुरुस्त कशी करता येईल इकडे सुद्धा बारकाईने लक्ष करायला पाहिजे. आपला जन्म जेव्हा झाला कुणी आपल्याला बोलवलं नव्हतं, आईनेही फोन केला नव्हता, या बापाने मिस कॉल पाठवला नव्हता, किंवा मामाने पत्र पाठवलं नव्हतं की तुम्ही लवकर जन्माला या. आपण कोटगेवाने जन्माला आलोय. जन्म तर होऊन गेला. जीवनाची सगळी भौतिक सुख, तर ऑल फिजिकल ॲबिलिटीज, सगळे भौतिक सुखाचा आम्ही आस्वाद घेतोय, पण देतोय काय? काहीच नाही. फक्त आने दो, देना कुछ भी नाही. तसं जीवन नाही. जन्म झालाय, होऊन गेलं, पण कशासाठी झालाय हे कुणी शोधत नाही. आपण काय पिकनिकला आलो? कशाला आलो? आपण काय एन्जॉय करायला आलो? का आलो? याचं उत्तर जर शोधायचं असेल तर बुद्ध धम्माच्या छोट्याशा एका जातक कथेकडे किंवा एक थोड्याशा वेगळ्या दृष्टीने आपण विचार करूया. एकच भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघासह पर्यटनाला निघाले होते. तिकडून एक राजा होता त्या नगरीचा. तो राजा आपल्या 2 नंबरच्या पत्नीसह राणीसह रथातून चालला. तो राजा आपल्यासारखाच होता. आपली आयडेंटिटी उगरे आणि फुगरे. उगरे आणि फुगरे समजतं ना? उगरे पटकन रिॲक्ट होणं. आवीच्या पचया शंकरा जो नियम आहे ना, इग्नोरन्स मेक्स रिॲक्शन, म्हणजे पटकन रिॲक्ट होणं. तो राजाने पाहिलं, अरे भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघासह येत आहे. तो पटकन रथाच्या खाली उतरला आणि पळत पळत त्याने पंचांग प्रणाम केला. तो उतरल्यामुळे राणी उतरली 2 नंबरची, ती पळत गेली, तिने पंचांग प्रणाम केला. आयु वन्नू सुकंगलन, हा आशीर्वाद. मी याचं काम संपलं ना, आता म्हणतील मी आशीर्वाद दिलेला आहे, तथागतांनी आशीर्वाद दिलाय, त्यांनी निघून जायला पाहिजे होतं. पण हा बुद्धांना म्हणतो, तथागत ही माझी 2 नंबरची राणी. भगवान थोडेसे आश्चर्यचकित झाले. अरे याला न विचारता हा बोलतो ही माझी 2 नंबरची राणी. मग तथागत हसले. त्यांनी विचारलं, मग तुला किती राणी आहेत? तुला किती राणी आहेत? आणि सांगितलं, मला 4 राणी आहेत. 4 राण्या. तथागत परत हसले. त्यांनी विचारलं, या 4 राण्या ज्या आहेत म्हणे जिवलग, म्हणे हो एकदम जिवलग आहे. म्हणे एक काम कर, तुझं वय किती? त्याने सांगितलं, माझं वय 50. समजा तुझं आयुष्य 80 वर्ष आहे, तो अजून 30 वर्षांनी मरणार. मग तू ज्यावेळेस मरशील त्यावेळेस मरताना या 4 राण्यांपैकी तुझ्याबरोबर किती राण्या मरायला तयार होतील तू तर त्यांना विचारून मला सांगायला येईल. राजाला ओव्हर कॉन्फिडन्स. कोणतं त्यांच्यासाठी सोने नाणे कपडे सगळं काही पुरवलं मी, ते माझ्याबरोबर मरतील किंवा माझ्याबरोबर मृत्यूला पावतील. तो पळत पळत पहिल्या राणीकडे गेला आणि विचारलं, माझं वय 50 आहे, मी 30 वर्षाने या जगाचा निरोप घेणार आहे, तू माझ्याबरोबर येशील का? राणीने स्पष्ट उत्तर दिलं, मरायचं असेल तर तुम्ही मरा ना, मला कशाला सांगता? आणि ज्या दिवशी तुम्ही मराल त्याशी तुम्ही तिकडं मी इकडं, पुढे विषय काढायचा नाही. याची जी मानसिक अवस्था होती, हा पटकन खाली बसला. जिच्यावर प्रेम केलं, जिला जीव लावला, ज्यासाठी त्याग केला, ती म्हणते तुम्हाला मरायचं असेल तर मरा, तुम्ही तिकडं आणि मी. तरी नाव राजा हरला नाही, त्याची उमेद तशीच राहिली. 2 नंबरच्या राणीकडे गेला. 2 नंबरची राणी जरा देखणी होती, उंचपुरी होती, सुंदर होती, तिला तो घेऊन फिरायचा. त्या राणीकडे गेल्यावर त्याने 30 कॅसेट वाजवली. राणी, माझं वय 50, अजून 30 वर्षांनी मी या जगाचा निरोप घेणार आहे. तो निरोप घेताना तू या जगाशी सोडून माझ्याबरोबर येशील का? राणी म्हणावं, तुम्ही येणे झाले का? तुम्ही मेल्यावर मी दुसरा शोधून ठेवलाय, तुम्ही तिकडं.
माझ्या नाराज झाला, पण गडी काही हिंमत करायला तयार नाही. तिसऱ्या राणीकडे गेला. तिसऱ्या राणीला तीच कॅसेट वाजवली, तुम्ही 50 वर्षाचा 30 वर्षांनी मरणार, तू माझ्याबरोबर येशील का? तिने फार सुंदर उत्तर दिलं, ते मी येईल, पण कुठपर्यंत? फक्त स्मशानभूमीपर्यंत. स्मशानभूमीपर्यंत का येईल? तुमची राग झाली कधी झाली ते बघायला. परत गडी गडबडला, करणार काय? शेवटची एक राणी होती, त्याला आठवण आली आणि त्या राणीकडे गेला. फार मलूल अवस्था, चालता येत नव्हतं, डोळे गजील झाले होते. राणीने ओळखलं त्याची मनोदशा काय आहे. राणीने याला पाणी दिलं, चहा दिला आणि विचारलं काय. याने परत थोडा सावध होऊन 30 कॅसेट वाजवली. सांगितलं मी 50 वर्षाचा 30 वर्षांनी मरणार, मरताना तू येशील का? ती म्हणे हो, मी तुमच्या अगोदर मरेल किंवा तुमच्या बरोबर तरी येईल. याला आनंद झाला आणि या पळत पळत भगवान बुद्धाकडे आला. सांगितलं जे काय काय घडलं ती वस्तुस्थिती बुद्धांना सांगितली. भगवान बुद्धाने त्याला विचारलं तुला याचा मतितार्थ कळाला? म्हणे नाही. पहिली काय म्हटली? म्हणे तुम्ही ज्यावेळेस मराल तर तुम्ही तिकडे मी इकडे, त्याचा अर्थ काय झाला? म्हणे नाही. दुसरी काय म्हटली? मी दुसरा शोधून ठेवला, त्याचा अर्थ? म्हणे नाही. तिसरी म्हटली मी स्मशानभूमी, म्हणे नाही. चौथी म्हटली मी तुमच्या बरोबर येईल, तो पण अर्थ नाही. मग बुद्धाने सांगितलं हे जो प्रतिकात्मक जे आहे त्याचा अर्थ समजून घ्या. मग त्याला सांगितलं की पहिली जी राणी बोलली की तुम्ही मेल्यावर तुम्ही तिकडं आणि मी इकडं, नाम रूप शरीर आणि मन. ज्यावेळेस मनुष्य त्याचा अस्त होतो किंवा व्यय होतो त्यावर नाम रूपात विभक्त होतो. रूप तिथेच पडलेलं राहतं, नाम अदृश्य होतं कारण ते केमिकल रिॲक्शन असतं. रूप तिथेच असतं, तुम्ही तिकडं आणि मी इकडं, दोघांची काही रिलेटिव्हिटी नसते. दुसरी राणी म्हणजे काय? दुसरी राणी म्हटली मी दुसरा शोधून ठेवलाय. धनसंपत्ती 100ची नोट तुम्ही पाहिली असेल. 100ची नोट ज्या फॅक्टरीतून आली ती अनेक लोकांच्या खिशात, अनेक लोकांच्या हातात फिरत 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 तिचे तुकडे होतपर्यंत ती फिरतच राहते. कारण ती एका जवळ चलनमध्ये जातं. सोन्याचंही तसंच आहे. कुठलेही चलन जे आहे ते फिरत राहतं. जिसके हात में काठी आहे ना, आपण ज्याला म्हणतो ना, ज्याच्या हातात जी म्हैस कुणाच्या हातात असते की ज्याच्या हातामध्ये काठी आहे. सत्तेकडेच ते वळालेलं असतं म्हणून ते स्थिर नसतं. 2 नंबरची राणी होती मी दुसरा शोधून ठेवलाय म्हणजे ती दुसरीकडे ट्रान्सफर होणार. बापाने घर बांधलं, बाप मेल्यावर मुलाच्या नावावर जाणार म्हणजे ते म्हणजे तिने दुसरा शोधून ठेवलाय. आणि तिसरी म्हटली की मी तुम्हाला फक्त स्मशानभूमीपर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे आपले सगळे सोयरे नातेवाईक फक्त कुठपर्यंत येतील? स्मशानभूमीपर्यंत. आणि चौथी म्हटली मी तुमच्या पुढं राहील किंवा मागून तुमच्या बरोबर राहील, ती म्हणजे कर्म. माणसाचं कर्म हे त्याच्याबरोबरच येत असतं आणि ते कर्म त्याचा कधीच पिछा सोडत नाही. आणि त्याचा कधीच पिछा न सोडल्यामुळे काय होतं? कर्म सांगाती म्हणतो, तेच त्याचं गाईडलाईन म्हणतो. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नाही आहे, पण त्यांचं कर्म आपण सदैव आपल्याबरोबर आहे. त्यांचं कर्म हे दिशादायक यंत्र आहे. तुम्ही जर जगाचा इतिहास जर बघितला, अनेक लीडर, अनेक पुढारी, अनेक देव ती कल्पनाच वेगळी आहे. नेत्यांबद्दल, पुढाऱ्यांबद्दल बोलू, पण या सगळ्या पुढाऱ्यांमध्ये, त्या राजकीय व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेबांवरती 1.5 लाख गाणे, कविता लिहिण्यात आले. फक्त एकमेव व्यक्ती. त्या काळात सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू, बॅरिस्टर कोण झालं होतं? बाबासाहेब काय MA, PhD, DSc लंडन, बॅरिस्टर कोलंबिया, काय एवढ्या डिग्र्या प्राप्त झाल्या होत्या? शिक्षणाचं एक पाईप त्यांनी काय स्वीकारलं होतं?
कारण बाबासाहेबांमध्ये जी धमक होती, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आपण शासनकर्ते जमात आहोत. आपण खरंच शासनकर्ते जमात झालो का? उत्तर शोधायचे. 500 रुपयावर विकला जातो आपण. आता जे इलेक्शन झालं 500 रुपयावर विकलं गेलो आपण. मग कधी होणार आम्ही शासनकर्ते जमात? हे शोधण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार. पुढची पिढी खूप डेंजर होणार आहे, माफ नाही करणार. तर अजूनही संधी गेलेली नाही आहे. आपण जीवनाचं सूत्र काहीतरी समजून घेऊया आणि आपल्याकडे जी ऊर्जा आहे, ऊर्जा, एनर्जी, मास एक्सप्रेशन, त्या ऊर्जेचा वापर दुरुपयोग करता कामा नये. कुणाचं नावं ठेवण्यात, कुणाची टिंगल करण्यात, काही त्याला जे पडतं ते आपण आपलं बघायचं. जीवन अनमोल आहे. मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. मी या जीवनाकडे परत एक सकारात्मक दृष्टीने बघूया. या ठिकाणी जे कोणी विद्यार्थी असतील, जे नीटला बसणारे असतील, MPSC UPSCला असतील, किंवा जे आता वनरक्षकाच्या जागा निघणारे तिथे भरणारे असतील, MPSC UPSCला मी रिझनिंग अँड न्यूमेरिकल 2 सब्जेक्ट शिकल, लॉजिकल त्याला म्हणतो. वनरक्षकाचे जे अंकगणित काळकाम वेग इंटरेस्ट ते शिकवेल. आणि जे नीटचे कुणी असेल PCB वाले त्यांना शिकवेल. बघा तुमच्याच्याने जर शक्य होत असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करा. ठरवू आपण पुढे काय करायचं ते. तुमच्या सगळ्यांच्या प्रती मी मंगल कामना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतोय. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम.